नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण राबवणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 अंतिम पदक तालिकेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 35 पदके जिंकलेली आहेत. बरोबर, मग साहजिक आहे या 35 पदकांमध्ये सुवर्ण किती, रौप्य किती, कांस्य किती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं की तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हे जे काही कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिप 2026 झाली, बरोबर का नाही, त्याच्यामध्ये इंडिया इमर्जेस ॲज ओव्हरऑल चॅम्पियन, म्हणजे भारताने खूप चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणी ओव्हरऑल चॅम्पियनशिपमध्ये. क्लिअर? टोटल जे काही 35 पदके भारताने जिंकली, बरोबर, त्याच्यामध्ये तब्बल 13 सुवर्ण पदके आहेत, 8 रौप्य पदक आहेत आणि 14 कांस्य पदक आहेत. बरोबर, 13 आणि 8 21, 21 आणि 14 35 असे टोटल 35 पदके जिंकली आहेत भारताने या ठिकाणी तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून एकूण किती शौर्य पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण या ठिकाणी 78 शौर्य पुरस्कारांची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे 15वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून. मग हे जे काही 78 या ठिकाणी माणसं आहेत, बरोबर का नाही, घोषित करणारे जे काही पुरस्कार आहेत याच्यामध्ये काही कॅटेगरी वाईज आहेत ते आपण जाणून घेऊया. लिहून घ्या. याला म्हणता येईल पुरस्काराचा सविस्तर तपशील, ज्याच्यामध्ये कीर्तिचक्र आहेत 9 जणांना, ज्यामध्ये 7 मरणोत्तर कीर्तिचक्र पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर शौर्य चक्र आहे 19 जणांना, ज्याच्यामध्ये 1 मरणोत्तर आहे. त्याच्यानंतर शौर्य चक्र आहे या ठिकाणी शौर्य चक्र बार 1 जणांना. सेना पदक शौर्य 36, त्याच्यापैकी 5 मरणोत्तर. सेना पदक बार शौर्य, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 5 जणांना देण्यात आलं आहे. नौसेना पदक शौर्य 3 जणांना आणि वायुसेना पदक शौर्य हे 5 जणांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बरोबर, हे सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेला अनुसरून. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. काय म्हणता येईल? ईपीआय. ईपीआय म्हणजे काय? एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 176वा क्रमांक आहे. लक्षात घ्या, 177 मध्ये 176वा क्रमांक आहे. खूप बिकट परिस्थिती आहे या कॅटेगरीमध्ये भारताची आपल्या. लक्षात घ्या, पर्यावरण कामगिरी निर्देशांक मध्ये भारताचं हे स्थान आहे 176वा. मग तुम्ही म्हणताल पहिलं कोणाचं आहे? तर पहिलं आहे इस्तोनिया नावाचा देश आहे. दुसरा आहे लक्झमबर्ग नावाचा देश आहे. तिसरा आहे युनायटेड किंगडम. चौथा आहे फिनलँडचं. 5वा आहे नेदरलँडचं. 27 क्रमांक आहे अमेरिकाचं. 157 क्रमांक आहे पाकिस्तानचा आणि 176 क्रमांक आहे भारताचा. ही सिक्वेन्स, ही यादी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेला अनुसरून. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027 चे सहआयोजन कोणी 3 देश करणार आहेत? म्हणजे कोण कोण या ठिकाणी करणार आहे? फोटोतून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबव, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, दक्षिण आफ्रिका. पर्याय क्रमांक बी, झिम्बाब्वे. आणि पर्याय क्रमांक सी, नामिबिया. हे 3 देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027चं आयोजन करणार आहे. लक्षात घ्या, हे जे काय आयसीसी कोणतं पुरुष एकदिवसीय विश्वचषक, याला सुरुवात झाली, पहिली आवृत्ती झाली 1975 मध्ये इंग्लंडमध्ये झाली आणि त्याचं विजेतेपद वेस्ट इंडिजने जिंकलं. दुसरी आवृत्ती 1979 मध्ये झाली, ती देखील इंग्लंडमध्येच झाली आणि त्याचं देखील विजेतेपद वेस्ट इंडिजने जिंकलं. लेटेस्ट 13वी आवृत्ती झाली 2023 मध्ये भारतामध्ये झाली, त्याचं विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकलं.
14वी आवृत्ती 2027 मध्ये होणार आहे 3 देशांमध्ये, साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया. आणि 15वं संस्करण 2031 मध्ये होणार आहे भारतामध्ये आणि बांगलादेशमध्ये. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं प्रत्येक 4-4 वर्षाला या ठिकाणी ICC हे जे काही कोणतं पुरुष एकदिवसीय विश्वचषक आयोजित केलं जात असतं. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारताचे पहिले समर्पित दूरसंचार उत्पादन क्षेत्र कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जात आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत ग्वाल्हेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताचे पहिले समर्पित दूरसंचार उत्पादन क्षेत्र, माझ्या मते ग्वाल्हेर याच ठिकाणी आहे का हे मला फक्त थोडंसं करेक्शन करून सांगा. मध्य प्रदेश हे या ठिकाणी कन्फर्म आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मुख्य ध्येय काय असणार आहे तर दूरसंचार उपकरणांच्या डिझाईन असतील, चाचणी आणि उत्पादनासाठी एक सर्वसमावेशक जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता परिसंस्था असेल ते निर्माण करणे हे याच्या मागचं मेन पर्पज असणार आहे. आणि याच्यामध्ये प्रमुख या ठिकाणी पिलर्स कोणकोणते आहेत, प्रमुख क्षेत्र कोणकोणते आहेत तर ऑप्टिकल फायबरचे उत्पादन असेल, 5G 6G नेटवर्क हार्डवेअर्स असतील, डेटा सेंटरचे घटक असतील आणि सेमीकंडक्टर संबंधित तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, या सर्व गोष्टींवरती या ठिकाणी काम होणार आहे या ठिकाणी या उत्पादन क्षेत्राच्या अंतर्गत. कुठे आहे हे? मध्य प्रदेशमध्ये. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. या ठिकाणी 8 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, इनक्रेडिबल इंडिया आणि चलो इंडिया या कॅम्पेनना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणत्या विमान कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एअर इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे. पॉइंट लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताच्या पर्यटनाचा प्रचार करणे, ट्रान्झिट व स्टॉप ओव्हर पर्यटनाला चालना देणे आणि विमानातील मनोरंजनाद्वारे इन फ्लाइट एंटरटेनमेंट पर्यटन माहिती देणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी कोणी तर पर्यटन मंत्रालयाने या एअर इंडिया विमान कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे. इन शॉर्ट इनक्रेडिबल इंडिया आणि चलो इंडिया मोहिमांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने शासकीय मालमत्तेच्या केंद्रीयकृत डिजिटल मालमत्ता व्यवस्थापनासाठी संपत नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचं उद्देश काय संपत पोर्टलच्या मागचं तर सार्वजनिक जमीन, इमारती, रस्ते आणि यंत्रसामग्रीसाठी एकीकृत डिजिटल नोंदणी म्हणून कार्य करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, जुन्या कागदी नोंदींच्या जागी प्रमाणित डिजिटल फायली आणून जमिनीचे अवैध व्यवहार थांबवणे हा देखील याच्या मागचा एकमेव या ठिकाणी पर्पज असणार आहे. तर पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळ बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री व्ही.डी. सतीसन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, मैत्री 2026 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय लष्करी सराव आहे? या ठिकाणी आर्मी एक्झरसाइज आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थायलंड आणि आपला भारत देश या 2 देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव आहे ज्याचं नाव आहे मैत्री. बरोबर, फ्रेंडशिप एक्झरसाइज म्हटलं तरी काय हरकत नाही. प्रश्न आहे भारतासोबत असलेल्या अन्य देशाच्या एका या ठिकाणी लष्करी सरावाबद्दल. तर बाकीचे जे काही सराव होत असतात भारतासोबत अन्य देशांचे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. हरिमाऊ शक्ती हा सराव आहे मलेशिया सोबत, कुरुक्षेत्र आहे सिंगापूर सोबत, नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलिया सोबत, शक्ती आहे फ्रान्स देशासोबत, सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत, युद्धाभ्यास आहे अमेरिका सोबत, गरुडा शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, टार्कस सराव आहे अमेरिका सोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत, विनबॅक्स आहे व्हिएतनाम सोबत आणि हॉपेक्स आहे इजिप्त सोबत. पुढचा प्रश्न क्रमांक 9, 2026च्या हुरून इंडिया सर्वात मौल्यवान कौटुंबिक जे काही व्यवसाय आहेत, फॅमिली बिझनेसेस आहेत, यांच्या यादीमध्ये कोणते कुटुंब अव्वल या ठिकाणी ठरले आहे? तर या ठिकाणी डोळे झाकून पर्याय क्रमांक ए, अंबानी कुटुंब. लक्षात घ्या, 1 नंबरला अंबानी कुटुंब आहेत, 2 नंबरला कुमार मंगलम बिर्ला कुटुंब आहे, 3 नंबरला जिंदल फॅमिली आहे, 4 नंबरला बजाज फॅमिली आहे. ही सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, भारताने अलीकडेच बिहारमधून मूल्यवर्धित सुगंधी मखाण्याची पहिली सागरी खेप कोणत्या देशाला निर्यात केलेली आहे? निर्यात करणे म्हणजेच काय? एक्सपोर्ट करणे. आणि आयात करणे म्हणजे काय?
इम्पोर्ट करणे, याच्यामध्ये कधी कधी कन्फ्युजन होत असतं. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅनडा या देशाला या ठिकाणी भारताने अलीकडेच बिहारमधून मूल्यवर्धित सुगंधी मखाण्याची जी काही पहिली खेप आहे थ्रू द सी म्हणजे सागरी खेपाद्वारे या ठिकाणी या देशाला निर्यात केलेली आहे. काय तर या ठिकाणी मखाण्याची पहिली सागरी खेप. ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारतीय क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या क्रीडा संघटनेवरती बंदी घातलेली आहे? तर लक्षात घ्या, 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय टेबल टेनिस महासंघ. बरोबर, तर भारतीय टेबल टेनिस महासंघावरती या ठिकाणी भारतीय क्रीडा मंत्रालयाने या ठिकाणी नुकतीच काय केलेली आहे तर बंदी घातलेली आहे. शेवटचा प्रश्न, कुरिल बेटे हे कोणत्या दोन देशांमधील प्रादेशिक वादाच्या केंद्रस्थानी सध्या या ठिकाणी आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ दी अबव. वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए रशिया आणि पर्याय क्रमांक बी जपान. जपान काय म्हणतं तर दक्षिणेकडील 4 बेटांना आपलं म्हणतं, तर उत्तरी प्रदेश काय म्हणतो तर रशिया त्यांना या ठिकाणी दक्षिणी कुरिल म्हणतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचे 2047 पर्यंत किती गिगावॉट अणुऊर्जेचे लक्ष्य या ठिकाणी ठेवलेले आहे आपल्या भारताने? 50 गिगावॉट, 100 गिगावॉट, 150 गिगावॉट की 200 गिगावॉट? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, सीए दिवस, जीएसटी दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?